मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. सदेह वैकुंठाला गेले पण बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई उपजून या पुढते येऊन तुकोबराय वैकुंठाला जरी गेले असले तरी मी हा अभंग दरवर्षी आपला नेमाचाच घेतो. का घेतो त्याचं कारण आहे. हरि के जन्ममुक्ती न मागे मागे जन्म हजार. हरि के जन मुक्ती न मागे मागे जन्म हजार. संत मुक्ती मागत नाही तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आम्ही मुक्तीचा स्वीकार करणार नाहीत. भगवान असे सुंदर दिसायचे महाराज. आहा, नीलमण्याचा प्रकाश भगवंताच्या चेहऱ्यावर पडला की अधिकच भगवान खुलून दिसायचा. आधीच तर सावळा होता. सावळावो हरी सावळावो. भगवान परमात्मा आधीच सावळे अति सुंदर दिसायचे. वाड्याच्या बाहेर आले. पेंद्या बोबड्या वाकड्या सुदाम्या. काय रे एवढं आपल्या गावात दूध आणि तुम्ही अशी तब्येत उद्बत्ती छाप. कृष्णा सगळं दूध डेअरीला, आमच्या डेअरीला काहीच नाही. अरे मागून बघा, मागून कोण देतोय बाबा. मग खायचंय का? मग या माझ्या माग.
या माझ्या पाठीमागं या, पोटभर खायला देतो. रोज एका वाड्यावर जायचं, पण कोण्या वाड्यावर? घर पाहोन नवनीताचे, एकांताचे नवविधा भक्तीचे. एकांताचं घर, नवविधा भक्तीचं घर पाहायचं. त्या घरामध्ये जायचं. काय करायचं? शिंके तोडायचे, गाडगे फोडायचे. डेरा दंभाचा फोडीला. डेरा कुठला फोडायचा? अहंकाराचा डेरा आहे का नाही? मग त्या सगळ्या गवळणी एका जागेवर आल्या. यशोदा मैयाकडे आल्या. मैया, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. का ग? का म्हणजे फार खोड्या करायला लागलाय. याच्या खोड्या सांगू किती? महीपत्र सिंधू आटे. हे फार खोड्या करतोय. काय केलं यानं? काय केलं? एक खोडे का सांगायला? यशोदा, परवा आला आमच्या घरा, दारे निजला होता, उचलोनी ताकाचा. तुझ्या कृष्णेनं 80 लिटर ताकाचा डेरा उचलला म्हाताऱ्याच्या ढेरीवर. मग खाल्लेलं होतं म्हणून, खाल्ले पिल्लेलं असल्यामुळं जगलं, नाही तर कचकलं असतं तर. यशोदा म्हणले जास्त बोलायचं नाही. माझं लेकरू किती वर्षाचं आहे? अंगणी खेळ खेळ. यशोदा म्हणले तुला पटतं का ग काही बोलायला? उगा पटन ती बोलावं. माझं लेकरू किती वर्षाचं? 5 वर्षाचं. मग 5 वर्षाच्या बाळाला 80 लिटर ताकाचा डेरा उचलन का भाऊ? उचलत नाही. आणि काही बोलती का? यशोदा ते गवळण म्हणले माय उचलत नाही हे खरे, पण उचलला ही बी खरे. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. तेवढ्या दुसरी आली धावत. एक एक गवळण येऊन घराने सांगायला लागल्या, यशोदे हे बरं नाही, तुझ्या कृष्णाला काहीतरी समजून सांग. यशोदा म्हणली हे बघा, तुम्हाला गावात उठलं की माझंच पोरग दिसते. कारण शेवटी आई ना महाराज, लेकराला नावं ठेवलेलं आईला आवडत नाही. आणि जिला आवडतं तिला सावतर आई म्हणून टाकावं सरळ सरळ. आईला आवडत नाही. यशोदा खूप प्रेम करायची भगवंतावर. अगं माझं लेकरू तसं नाही, बाळ सगुण गुणाचं तान. लय गुणाचं नाही. यशोदा म्हणले जास्त बोलू नको. मगापासून ऐकून घ्यायला लागले. माझं पोरग कशाहून? काय तुझ्याकडे पुरावा? पुरावा आहे का काही? यशोदा म्हणली आता तुला काय सांगू पुरावा? हे साधा करामती नाही, पुरावा मिळू देतोय का? हे कसा पुरावा लागेल? आम्ही 4 सासू सुनाचे भांडणं लावले. हे काय साधा खोडकर आहे का? नुसता चोऱ्याच करतो नाही, भांडणं बी लावतोय. कसं काय लावली? आमची सासूबाई जरा हिटलरच्या काळातली कडक होती, जरा म्हातारी. आणि हे रात्रीच्यालाच गेला. 4 सुना होत्या. त्यानं रात्रीच्याला गेला, काय खायचे तेवढं खाल्लं, खाऊन गेला. आणि 4 बी सुनाच्या तोंडाला लोण्याच्या मिशा काढल्या. लोणी पुसलं, म्हातारीच्या बी तोंडाला पुसलं आणि गेला निघून. आता त्या काळात राष्ट्रपती राजवट, पहाटं उठावं लागायचं, दळण दळायचं, सडा सगळं आंघोळ करून, सडा काढून, दारावर रांगोळ काढून सूर्य भगवंताची प्रार्थना करायची, हे भगवान मेरे आंगन में पधारो. आता मात्र बदली झाला कार्यक्रम. आता त्यालाच वाट बघावी लागते, ही कधी उठते. ती खिडकीतून वाकू वाकू बघते, उठलेत का, आहेत का, गेले आणखीन. आणि मग तापाय लागले विनाकारण कवाबी. काय करीन बिचार. पहाट उठा लवकर. खुशाल झोपल्यात. एक एक सून बाहेर आली. जेव्हा तोंडाचं लोणी बघितलं,
आणि जेव्हा सासूबाईचे तळपायाच्या मस्तकाला आणि जेव्हा हरिपाठ चालू झाला का ते हरिपाठ उतरंडीचा होता स्पेशल. जेव्हा एका चढीत एक चाली लागायला लागले आमच्या उद्धव सारख्या मामासारख्या धनार्दन सुरू रात्रीच्याला उठून खात्यात. मी का कमी करते का कशाला चूट बोलायला लागल्या खाऊन कशा बोलायला लागल्या सासूबाई. चारीच्या चारी सोना गप. ते लहानी जरा थोडी आगाव होती. लहानी म्हणली थोरलीला जाऊला म्हणले म्हातारी लय बोलायली पण तिचं बी तोंड बघ भरलेलं आहे. ते थोरली म्हणली हे बघ महागारी बोलू नको. बोलून बोलून सासू किती बोलणार आहे. महागारी बोलायचं नाही. आपण जर महागारी बोललो तर लोक नावं ठेवतील फलाण्याच्या मुली महागारी बोलतात. आपल्या आईवडिलाला खाली मान घालावे लागेल. नको आपलं गब्बस. त्या काळामध्ये भीती होती कोणी नावं ठेवल महागारी बोलल्यावर म्हणून. आता तसं नाही. आता कोण आधी बोलतंय. आताचा काळ वेगळा आहे. आताचा काळ बदलला. आता काय त्या काळात भीती होती की कोण कशाला नको बोलू नको माय गप्पच. बोलून बोलून किती बोलणार आहे. पण म्हातारी काही गप्पत बसाना. लहानी सून म्हणली न बोलता दाखवू का सासूला. बोलत नाही पण दाखवून देते म्हणली. मग थोरली म्हणली न बोलता दाखव पण महागारी बोलू नको. म्हणली ठीक आहे काय हरकत नाही. ते पळू गेली मोठा आरसा घेऊन आली. अशी उभा राहिली. म्हातारी तिकडून महागारी फिरली. रात्रीच्याला उठून खातात. खाय ना का खाल्लं तर खाल्लं पण दोडाच्याला तोंडाचं पुसायचं तरी कळतंय का असं म्हणायला ना आरशात बघायला माय माझ्या बी तोंडाला लागलंय. लहानी सून हळूच म्हणली सासूबाई किती वाजता उठला होता तुम्ही. सासू म्हणली माझं मला तुमचं तुम्हाला बघा लागा कामाला विठाला विठाला. हा 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 नाना प्रकारचे घराने यशोदेला सांगू लागल्या गवळणी. यशोदेनं जवळ बोलवलं आणि सांगितलं कृष्णा का चोऱ्या करतो. यशोदे कृष्णाला सांग. जवळ बोलवलं. ढकन हात फिरवला. मांडीवर बसवलं. यशोदेने धरीला करी बैसविला. कारे कायवने करी तोसी चोरी किती सांगू तरी नाही कसे श्रीहारी. कन्हैया लाला का चोऱ्या करतो. का का काय कमी कशा करतो खोड्या करतो रे लाला. खोड्या नको करू माझे बाबा. पण यशोदेच्या लक्षात आलं पोरग काय ऐकायसारखं दिसा नाही. यशोदा म्हणली आता तो गावात राहायचं नाही. उद्या जाई सवे घेवोनी गोधना. भगवान परमात्मा म्हणले काय हरकत नाही आपल्याला रानात तर रानात कहा बेजा कुठेही पाठवा. तिथं गेलं तरी आमचा खेळ आम्ही मांडणार म्हणजे मांडणार. काही काळजी करायचं काम नाही. आणि मग भगवान गाई घेऊन सगळ्या गोपाळांना आपापल्या गायी आणायला सांगितल्या. भगवंतानी स्वतः गुराख्याचा वेश यशोदा मैयानं केला. हातामध्ये काठी, खांद्यावरी घोंगडी, भाकरी ठेवायला जाळी, असा सुंदर गुराख्याचा वेश तयार केला. भगवान परमात्म्यानं आपल्या गायी घेतल्या. गोपाळानं आपली गायी घ्यायला सांगितल्या. गायी गोपाळ गायी गोपाळ सवंगडी गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना. गाई
गोपाळ सवंग गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना होय गोपाळ सवंगडी वना घेऊन या खेळे नंदाचा काना गाई गोपाळ सवंगडी वना भगवान परमात्मा गाई घेऊन वनामध्ये गेले वनामध्ये गायी गेल्या आणि यमुनेच्या वाळवंटात भगवंताने खेळायला सुरुवात केली. खेळ मांडीला नाचते वैष्णव नाना प्रकारचे खेळ. महाराज सुरुवातीला भगवान कुठला खेळ खेळला? अरे क्रिकेट. हा क्रिकेट का इंग्रजच्या बापाचा खेळ का? आपलाच बाप खेळलाय अगोदर. चेंडू फळी म्हणजे काय? चेंडू फळी म्हणजे क्रिकेट. मग चेंडू फळी कोण खेळलं? कृष्ण भगवान. मग तीच परंपरा म्हणजे क्रिकेट. क्रिकेट काय ते नाही, फक्त काय आपल्याला असं खायची सवय नाही आणि मग तसं खाल्ल्यावर काय होतंय ते आता कळायला लागलंय. आता बाहेरले लोक म्हणालेत राम राम बारा हात जोडायचे न ग. मग इतके दिवस काय आम्ही येडे होतो का राम राम घालणारे? या आता आमच्याकडे शिकवतो आम्ही कसं वागायचं ती. विठाला विठाला. जगामध्ये सर्वश्रेष्ठ आणि विज्ञानवादी आमची संस्कृती आहे. आता मला वेळ कमी आहे. प्रत्येक गोष्टीला आम्ही जगाला विज्ञान दिलंय. जेवणात, वागण्यात, बोलण्यात, आतिथ्य करण्यात, सगळ्या गोष्टीमध्ये विज्ञानानं दिलंय. फक्त आम्ही विज्ञानाच्या जोडीला प्रेमळ भक्तीची जोड लावली आणि आमची प्रेमळ भक्ती तुमच्या डोळ्याला दिसली नाही म्हणून ढोंगी पुरोगामावाले आम्हाला अंधश्रद्धाळू म्हणू लागली. आणि आता त्यांना कळायलं की आम्ही किती डोळस आहेत ते. विठाला विठाला. लाखो मेले कशामुळं? काही बी खाल्ल्यामुळं. मग माळा कशाला घाला म्हणतोय आम्ही? आता म्हणायची गरजच नाही. मनानच माळा घेऊन येतात आमच्याकडे महाराज. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आणखीन काहीच नाही. आता शिक सुरुवात आहे. आता शिक पुण्यात 4 आलेत म्हण. हा 5 का? 1 वाढलं बाबा आता. 5 आलेत म्हणून सावध होणे भजने लागा देव करा कैवारे. तुकोबरा म्हणतात अरे सावध काय जवळ आलेला आहे. तुम्हाला सावध होऊन भजनाला लागावं लागेल. वाचायचं असलं तर संताकडे तुकोबराकडे यावंच लागेल. विठाला. हा चला क्रिकेट खेळ. माणसं बाहेर उभा आहेत ना, मला आवरायचं आहे. मान्यवर मंडळी आदरणीय आले, थोडं असे अतिथी करायचं आहे आपल्याला, त्यांचं स्वागत. लक्षात घ्या, वाळवंटामध्ये खेळायला सुरुवात केली. नाना प्रकारचे खेळ. त्या क्रिकेटचा खेळ बाजूला काढला. मग विट्टू दांडूचा खेळ मांडला. सारा विट्टू दांडू काही खेळ मांडू, दुसरा खेळ मांडू म्हणले. विट्टू दांडू बाजूला सारा. तेवढ्यामध्ये हम हम पोर हम पोर हम पोर हम
हमामा खेळता दमली पोरे हमामा खेळून दमली आता खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. म्हणले चला वळू गाई बैसो जेवू एके ठाई. चला आपापल्या गाई वळवून आणा आपल्या आपल्या शिदोऱ्या आणा. जसे आपल्या माऊल्यांनी 7 दिवस आपापल्या घरी भाकरी चपात्या केल्या आणि पावन धामवर पाठवून दिल्या. केवढ्या श्रद्धेनं दिला महाराज. या माऊल्यांच्या करता एकदा टाळ्या वाजविल्या पाहिजेत. एवढ्या श्रद्धेनं एवढ्या भावनेनं या माता माऊलीने भाकरी चपात्या दरवर्षी देतात. नारळ प्रसाद घेऊन जातात आणि पुन्हा दरवर्षी तेवढ्याच आतुरतेनं येतात. खरोखर माऊल्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. भगवान म्हणले आणा शिदोऱ्या. सगळ्यांनी आपल्या आपल्या शिदोऱ्या एकत्र केल्या. म्हणले काला करायचा कुठ शेवट चरण. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.